नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नवोदय क्लास या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। चला तर आपण मॅथ बघूया। 350 लिटर पाणी मावणाऱ्या टाकीचा 4/7 भाग पाण्याने भरलेला आहे, तर त्या टाकीमध्ये किती पाणी मावेल? म्हणजे 350 लिटर टाकीची क्षमता किती आहे? 350 आणि टाकीमध्ये पाणी भरण्याचा भाग किती आहे? भरलेला 4/7 भाग भरलेला आहे। तर त्या टाकीमध्ये किती पाणी आणखीन बसणार? चला तर मग 350 गुणेला 4/7, 7 1 7, 7 5 35, 5 आले हे शून्य वर जशास तसा। 4 5 हा तिरकस गुणाकार, 4 5 20 आणि हा 0 जशास तसा, म्हणजे 200 आपला आन्सर येणार आहे का? नाही। तर आपल्याला टाकीची क्षमता किती आहे भरण्याची? 350 मायनस 200 बरोबर आन्सर किती येणार आपल्याला? 150। म्हणजे टाकीमध्ये आणखीन किती पाणी बसणार आहे? 150 लिटर। 150 लिटर। एका 200 पानाच्या पुस्तकाचा 3/8 भाग वाचून संपवला, तर पुस्तकाची किती पाने वाचली? 200 पानं, पुस्तकाचा किती भाग वाचला आपण? 3/8 भाग वाचला, तर पुस्तकाची किती पाने वाचली? किती पाने वाचली हे काढायचं आहे। तर 200 गुणेला 3/8, 8 1 8, 8 2 16, उरले 4, 8 5 40 आणि 25 त्रिक 75, म्हणजे पुस्तकाची किती पाने वाचली आपण? 75। धन्यवाद। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नवोदय क्लास या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। चला तर आपण मॅथ बघूया। 350 लिटर पाणी मावणाऱ्या टाकीचा 4/7 भाग पाण्याने भरलेला आहे, तर त्या टाकीमध्ये किती पाणी मावेल? म्हणजे 350 लिटर टाकीची क्षमता किती आहे? 350 आणि टाकीमध्ये पाणी भरण्याचा भाग किती आहे? भरलेला 4/7 भाग भरलेला आहे। तर त्या टाकीमध्ये किती पाणी आणखीन बसणार? चला तर मग 350 गुणेला 4/7, 7 1 7, 7 5 35, 5 आले हे शून्य वर जशास तसा। 4 5 हा तिरकस गुणाकार, 4 5 20 आणि हा 0 जशास तसा, म्हणजे 200 आपला आन्सर येणार आहे का? नाही। तर आपल्याला टाकीची क्षमता किती आहे भरण्याची? 350 मायनस 200 बरोबर आन्सर किती येणार आपल्याला? 150। म्हणजे टाकीमध्ये आणखीन किती पाणी बसणार आहे? 150 लिटर। 150 लिटर।
एका 200 पानाच्या पुस्तकाचा 3/8 भाग वाचून संपवला तर पुस्तकाची किती पाने वाचली? 200 पानं. पुस्तकाचा किती भाग वाचला आपण? 3/8 भाग वाचला. तर पुस्तकाची किती पाने वाचली? किती पाने वाचली हे काढायचं आहे. तर 200 गुणेला 3/8. 8 एक 8, 8 दोन्ही 16, उरले 4, 8 पंच 40 आणि 25 त्रिक 75. म्हणजे पुस्तकाची किती पाने वाचली आपण? 75. धन्यवाद.